हॅलो, माझं नाव आहे रोहिणी आणि तुम्ही बघताय शिवफन स्टोरी 5K। आता सध्याच शाळेतून सोडून आली आहे शिवदादाला। आमचा जो मोठा मुलगा शाळेत गेलाय। खूप थकते जाणं येणं, छोट्या मुलाला सोबत घेऊन जायचं यायचं, म्हणून मग थकली आहे मी। म्हटलं तरी पण व्हिडिओ बनवावा, म्हटलं कसं एकदम दाखवलं पाहिजे ना तुम्हाला पण की अजून उरकायचं सगळं बाकी आहे। आमचं पुरं घरात पसारा तसाच आहे। तर मी म्हटलं आता उरकायचं आहे, पण म्हटलं सगळ्यात आधी माझ्या मिस्टरांनी काल एक माझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलं होतं। त्यांना म्हणजे मी असं वाटतं की एकदम प्रोफेशनली मी राहावा, म्हणजे त्यांच्यासारखं त्यांना ते जसे राहतात त्यांच्या म्हणजे ते एकदम स्वतःला मेंटेन करू नये। पण एवढंच आहे की मी स्वतःसाठी थोडं अजून दुर्लक्ष करते, थोडं नंतर करेल, त्यात काही हरकत नाही। पण म्हटलं त्यांनी आणलं माझ्यासाठी तर मला ते तुम्हाला दाखवायचं होतं। ते हे बघा, त्यांनी माझ्यासाठी हे आणलं आहे, वॉच आणली आहे यामध्ये। कालच घेऊन आले ते, मला त्यांनी सांगितलंच नाही की कसं आहे काय आहे, तर एकदम अचानकच घेऊन आले बाबा। खूप सुंदर वॉच आहे, अशी एकदम स्किन कलर आहे आणि बरं वाटतं जेव्हा मिस्टर असं काही घेऊन येतात तेव्हा। हे बघा, अशी आलती ही पॅकेजिंगमध्ये आणि याच्यात मग यांनी मला असं दिलं आहे छोटंसं गिफ्ट। आणि मी तुम्हाला दाखवते घालून कशी दिसतं तरी वॉच, तर तुम्ही बघा। माझा छोटा मुलगा खूप मस्ती करतो, दोघंही एवढे मस्ती करतात ना का दिवसभर डोकं एकदम भन्न राहतं आपलं। तर हे बघा, ही वॉच मी घातलेली आहे, कशी दिसते। नेल पेंट मेकअप काही करता येत नाही बाबा, त्यामुळे तुम्हाला असंच बघा तुम्ही। आणि हे बघा, धक्का वारणं चालूच आहे, बघा अशी दिसते, अशी त्यांनी अशी घेतली आहे। आणि त्याच्यानंतर पण सगळ्यांना एक गोष्ट दाखवायची आहे की आपलं हे सिल्वर प्ले बटन खूप पहिलेच आलं आहे। तर ते काही तुम्हाला मी म्हणजे अनबॉक्सिंग करून काही दाखवलं नाही आहे, कारण की कसं मला थोडंसं भीती वाटत होती, म्हणजे कॅमेरा हातात घ्यायची बोलायची। पण जेव्हा एकदा माणूस सुरू करतो तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप येतो, आणि मग आता ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर सगळ्यांना थँक्यू मला इतकं सपोर्ट केल्याबद्दल। तर फ्रेंड्स, 1 लाख सबस्क्रायबर आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी मला इतका सपोर्ट केला आहे, थँक्यू सो मच त्याच्यासाठी। मी सकाळी पण किचनचा व्हिडिओ बनवला आहे आणि ब्लॉग पण टाकणं चालूच आहे, म्हणजे कसं सगळं आपलं फेस म्हणजे असं दाखवायला, जेव्हा ती फेस व्हॅल्यू होईल तेव्हाच काहीतरी हे होईल ना। मी म्हटलं घरी बसून काय करायचं, तर म्हटलं मिस्टरांना थोडीफार हेल्प पण तर लागली पाहिजे ना, काहीतरी हेल्प करायची त्यांच्यासाठी पण। त्यांची ते पण असे म्हणजे काही एवढे हे नाही, पण असं शेतीविती आहे त्यांची पण, आणि आमचं पण एवढं तुम्हाला तर माहीतच आहे, आमची काही एवढी परिस्थिती नाही माहेरची सुद्धा। तर आजोबांची पण रिस्पॉन्सिबिलिटी मला घ्यायची आहे, तर त्यामुळे मला थोडं सोशल मीडियाकडून इन्कम तर घ्यावंच लागणार आहे, कारण की त्यांच्यासाठी मला थोडंफार काहीतरी करायचं आहे माझ्या आजोबांसाठी। तर आईवडील तर नाही आहेत मला, त्यांचा आता वय झाला आहे तरी ते कामाला जातात। तर माझं असं म्हणणं आहे त्यांनी काम करणं बंद करावं आणि माझ्याकडे यावा, माझं असं म्हणणं आहे। पण ते काही येतच नाही, ते काम करतात, त्यांना सारखं काम पाहिजे। तर मी म्हटलं काही ना काही तर स्वतःच्या यूट्यूबच्या पेमेंटने काही ना काही त्यांना करून तरी दिलं पाहिजे ना, आहे ना असं। त्यामुळं म्हटलं सोशल मीडियाचा पॉवर लय आहे, त्यामुळं मग मी चालू केलं। मी जानेवारीमध्ये चालू केलेलं चॅनल, 3च महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालेलं। आणि हां, पण मी फर्स्ट पेमेंट अजून आलेला नाही आहे। तर कसं आहे, फर्स्ट पेमेंट आल्यानंतर माणसाला जरा फरक पडतो ना, म्हणजे येणारच आहे, लवकरच येणार आहे। तर म्हणजे येईल, एकाच महिन्यात येणार आहे, तर आहे येणार आहे आता पेमेंट। तो टाईम लागतो, काही प्रोसेस असतात त्याच्या, जे पुरं कराव्या लागतात। पुरा घरात पसारा आमचा तसाच आहे आणि सगळं उरकायचं पण आहे। नाश्ता वाष्टा तर सोडूनच द्या, आता पहिले उठल्या पहिले चहा चपाती किंवा काही नाश्ता वगैरे करायचा, आता ते सोडूनच द्या, कारण की टाईमच नाही। आणि मुलांचं पण करायचं, त्याच्यामध्ये लय बिझी राहतो, काय करू शकतो। माईकला आमच्या आणि एक हा माईक सुद्धा आणला होता त्यांनी काल माझ्यासाठी, हे बघा हा माईक आहे तो। आणि काही नाही, बिचारी जेवढं होईल तेवढं मला करू लागतात। हे बघा एवढं आहे, मला माईक सुद्धा नाही तर कधी हे घेऊ। त्यांना फक्त बोलली मी की मला ऑर्डर करायचं आहे माईक आणि ते स्टँड, काय बोलतात त्याला, मोबाईल ठेवायचं स्टँड। तर बिचारे लगेच घेऊन आले, मला म्हणले मी म्हटलं त्यांना तुम्ही ऑर्डर करा,
मग ते बोलले, मी म्हटलं हात खूप दुखतोय, हात सुजल्यासारखा होतोय, कारण की सारखा हातात मोबाईल घेऊन त्यांनी ते किचनचे व्हिडिओज बनवून मला आहे ना हात एकदम दुखायला लागला होता. मी म्हटलं हातात घेऊन नाही होत नाही एवढं. मग त्यांनी लगेच गेले आणि घेऊन आले. त्यांनी मला ऑर्डर पण करू नाही दिलं. त्याच्यानंतर मी म्हटलं ठीक आहे चला, आणलं ते एवढं प्रेमाने द्या, मी करेन, मी लावेन ह्याला. तर आता सध्या याच्यात चार्जिंग नाही वाटतं. तर हा माईक बघा, कसला माईक आहे हा काय माहित नाही बाबा, त्याचा बॉक्स मी तिथं बाजूला ठेवलाय. तर हा तो माईक आहे. ते बघा असा माईक आहे हा. याच्यासोबत आहे ना हे असतं एक, हे बघा, हे जे आहे ते मोबाईलला असं कनेक्ट करायचं आणि असं आहे माईकवर असं बोलायचं. फर्स्ट टाइमच आहे आमच्या पुऱ्या लाईफ म्हणजे आमच्या ह्याच्यात कोणी हे नाही आहे, यूट्यूबवर काम नाही करत. तर मी म्हटलं काही ना काही मला नक्कीच काहीतरी बनायचं आहे. मी माझं असं माझ्या मुलांसाठी, माझ्या आजोबांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, नवऱ्यासाठी करायचं आहे अजून काही नाही. की त्यांना पण, माझ्या सासूंना मी व्हिडिओ बनवते ते इतके खुश होतात, सगळ्यांना सांगतात माझी सून व्हिडिओ बनवते, माझी सून व्हिडिओ बनवते. म्हणजे एखादी असते ना बाई कशी ही व्हिडिओ बनवते, ऐकतच नाही काय नाही, तर त्या अजिबात तशा नाही आहेत. ते म्हणतात की बनव, सगळ्यांना सांगतात माझी सून व्हिडिओ बनवते, माझी सून व्हिडिओ बनवते. अशी सासू भेटायला पण खूप नशीब लागतं. आणि खरंच खूप मुली आणि नंदा पण आमच्या एवढ्या चांगल्या आहेत ना. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते, कारण की त्या खरंच त्या खूप चांगल्या आहेत आणि एवढ्या जीव लावतात बिचाऱ्या, मला खूप चांगले जीव लावतात. आणि आपण पण त्यांना तसंच जीव लावायचं, कारण की त्या समोरच्या पण आपल्याला तेवढा जीव लावतात ना. त्यामुळं नाहीतर कशा काही मुली कशा असतात की भावा बहिणीचं भांडण आहे तर लगेच त्यांना वेगळं करायचं. एखादी स्त्री कशी करते की भाऊ आणि बहिणीचं जर भांडण असेल तर भावाची बायको आपल्याला जुळवून आणते की नाही, तुम्हाला तरी तिच्याशिवाय कोण आहे, असं तसं करून म्हणजे भावाची बायको आपल्याला जवळ करत असते. तर आमच्या पण घरी तसाच प्रॉब्लेम असतो. पण त्यांना खूप समजवते की तुमची बहीण आहे, तुमचं हे, तुमचं ते. मग सगळं ते पण म्हणतात हा बाबा खरंच आहे. मग बोलतात दोघं जण आणि दोघं जण मिळून मग मलाच माझीच मजा उडवतात. असं आहे त्यांचं. जास्त काही बोलायचं नाही. कधीतरी मला कमेंटमध्ये सांगा माझी लाईफच्या बाबतीत जे मी आई वडिलांनंतर जे काही स्ट्रगल केलंय ते तुम्हाला नक्की जर ऐकायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मी माझी पुरी लाईफ सांगेल तुम्हाला कशी आहे काय आहे. तर आणि अशी आहे आमची लाईफ. तर सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, अजून काही नाही बोलायचं, एवढंच आहे. आणि यूट्यूब चॅनल ओपन केलंय तर माझे असे म्हणणं आहे का यूट्यूबवरून काही ना काही आपल्याला व्हायचं आहेच, काही ना काही करायचं आहे. मग मी ना लाईव्ह करायची तेव्हा एक ना अशी स्वतःची म्हणजे कोणी वॉचिंग येत नव्हती, तर तेव्हा ना मी स्वतःची अशी बोलायची माझं चॅनल हे मॉनिटाईज होणारच आणि त्याला ते करावं लागणारच, यूट्यूबला ते करावं लागणारच. मी अशी टाकायची व्हिडिओ, स्वतःशीच बोलायची. वॉचिंगच नव्हती ना, तर मग मी स्वतःशीच बोलायची. वॉचिंगचा व्हिडिओ मी टाकेल, वॉचिंग मला येणार, वॉचिंग म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज होणार, माझं चॅनल 3 महिन्यातच मॉनिटाईज होणार, असा विचार करत बसायची. आणि खरंच जे मी बोलली तेच झालं. 3च महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं. 3च महिन्यात फ्रेंड्स, 3च महिन्यात. मी पहिले लुडो खेळली, खूप लुडो खेळली, लुडोनी लाईव्ह जायची आणि लुडोनी लाईव्ह केल्यानंतर मग त्याचं एकदम लुडोनी मला 1 लाख सबस्क्रायबर आणून दिले बरं का. पण मी एक विचार केला की साहजिकच आहे, आपण एखाद्याचा लुडो किंग जो गेम आहे तो 17 मिनिटासाठी का बघू आपण, काय त्याच्यामध्ये एवढं बघण्यासारखं. लोक तर दुसऱ्याच्या लाईफमध्ये जास्त इंटरेस्टेड असतात ना, कारण की त्या लाईफमध्ये म्हणजे ही बाई आहे किंवा हा माणूस आहे दिसला तर ते काय करणार आहेत हा विचार तर कोणत्याही माणसामध्ये असतो. हा विचार करून मी हे ब्लॉग्स आणि रेसिपीज चालू केले आहेत. रेसिपीचं एवढं काय आहे नाही का, रेसिपीचं चॅनल आहे नाही, या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दिसणार, रेसिपी दिसणार, ट्रॅव्हल्स. तसं मला ट्रॅव्हल्स करायला काय आहे नाही, कुठं जाणारच नाही आहे तर काय कुठं ट्रॅव्हल करू. एवढंच आहे जे घरचं आहे तेच, आणि आपलं बोलण्याची पद्धत तेवढं, मुलं दाखवायचे, जेवण दाखवायचं, घर तुम्ही सांगा तुमच्या घराचं हे दाखवा ते दाखवा, मी दाखवेन तुम्हाला. एवढं काय मोठं आहे नाही, पण एवढं काय मोठं आहे नाही, पण जसं आहे तसं तुमच्या समोर आहे. आणि बस बाकी काही नाही म्हणायचं. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. काहीही व्ह्यूज आले तरी मला काही हरकत नाही, 20-30 व्ह्यूज आले तरी मी खुश आहे, कारण की ते माझ्यासाठी 1 मिनिट जरी बघतील तरी मी त्याच्यासाठी खूप खुश आहे की त्यांनी माझ्यासाठी माझा व्हिडिओ 1 मिनिट तरी बघावा, त्यांना म्हणजे बघितला त्यांनी माझा व्हिडिओ तरी मी खूप खुश आहे. व्ह्यूजचं तर काय ते तर येणारच आहे, पण तुम्ही जे इतका टाइम
इतका जो टाइम काढता आणि जेव्हा बघता ना की हा याच्यात काहीतरी आहे, त्याच्यासाठी मी खरंच खूप धन्यवाद आहे तुमच्यासाठी. कारण की तुम्ही जेव्हा असे काय म्हणतात त्याला व्हिडिओला क्लिक करतात, त्याच्यातच तुम्हाला कळतं की चला काहीतरी बघूशी वाटतंय तुम्हाला पण. तर मी तेवढंच बोलेल. आणि सगळ्या सबस्क्रायबर 1 लाख जे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी सगळ्यांना थँक्यू सो मच बोलते. असाच सपोर्ट करत राहा. तुमच्या या सपोर्टमुळे जर एखादी हाऊसवाईफ पुढे जात असेल तर नक्कीच मी तुम्हाला काहीतरी बनवून दाखवेल. माझी एकच इच्छा आहे, म्हणजे इच्छा ते नंतर सांगेल मी जेव्हा यूट्यूबचं पेमेंट चांगलं येणं सुरू होईल. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, एक हाऊसवाईफला फुल सपोर्ट करा आणि तुमचा असाच आशीर्वाद आमच्या मागेशी असं म्हणजे आम्हाला राहू द्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि चांगले राहा, सुखी राहा, निरोगी राहा आणि बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता शिवला आणायला पण जायचं आहे. किती वाजता? 2 वाजता जायचं आहे आम्हाला आणायला. तर तोपर्यंतसाठी बाय बाय. जेवण वगैरे करून घ्या बरं का सगळ्यांनी. बाय. हां, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. कमेंटमध्ये काही शब्द जर इकडचे तिकडे काही बोलण्यात गेले असतील तर तुम्ही समजू शकता, थोडंफार नवीन आहे त्यामुळे थोडं सपोर्ट करा. आणि एवढंच बोलेल की थँक्यू सो मच. तुमचं इतका सपोर्ट दिल्याबद्दल. तुमच्या एवढ्या सपोर्टमुळे माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. खूप मोठी गोष्ट आहे एक हाऊसवाईफचे 1 लाख सबस्क्रायबर होणं. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या, जेवण वगैरे करून घ्यायचं, व्यवस्थित राहा आणि निरोगी राहा. बाय बाय.